आज मी आपल्याला मॅस्लोचा व्यक्तिमत्व सिद्धांत सांगणार आहे. मॅस्लोचा व्यक्तिमत्व, मॅस्लोचा तर गरज सिद्धांत आहे ना. अगदी बरोबर आहे. मॅस्लोचा व्यक्तिमत्व सिद्धांत देखील आहे, तो मी आज आपल्याला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसोदे आपल्याशी संवाद साधणार आहे की अब्राहम मॅस्लो हे जे मानवतावादी दृष्टिकोन असणारे मानसशास्त्रज्ञ होते, त्यांनी एक सिद्धांत मांडलाय. त्याला आपण गरज सिद्धांत, हेरार्की ऑफ नीड अशा वेगवेगळ्या नावाने ओळखतो. या गरज सिद्धांताचा परिणाम व्यक्तिमत्वावरती पण होतो आणि व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी देखील त्याचा आपल्याला फायदा होत असतो. त्यामुळे या काय आहेत बरं गरजा? 5 गरजा त्यांनी प्रमुख सांगितलेल्या आहेत. पहिली शारीरिक गरज. शारीरिक गरज मध्ये आपली तहान, भूक, झोप या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. ठीक आहे, ही गरज पूर्ण व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा आणि अपेक्षा असते. दुसरी गरज आहे सुरक्षिततेची गरज. कोणती सुरक्षितता? शारीरिक सुरक्षितता, म्हणजे मला कधी कोणी मारायला नाही पाहिजे, बॉम्ब नाही पडला पाहिजे, युद्ध नाही झालं पाहिजे, ही आपली फिजिकल सिक्युरिटी म्हणून, शारीरिक आपण ज्याला म्हणूया शारीरिक सुरक्षितता आहे. दुसरं भावनिक सुरक्षितता आहे. माझ्या ज्या भावना आहेत त्यांना कमीत कमी ठेच पोहोचली गेली पाहिजे अशी ही गरज आहे. आर्थिकही सुरक्षितता जसं जसं वय वाढतं तसं येतं, पण लहानपणी मात्र या 2 गरजा प्रामुख्याने आपल्याला दिसतात सुरक्षिततेच्या बाबतीत. तिसरी गरज आहे प्रेमाची आणि आपुलकीची. प्रत्येकामध्ये आपल्यावर कोणीतरी प्रेम करायला पाहिजे, आपण कुणावर तरी प्रेम करायला पाहिजे, ही गरज असते. आपुलकी निर्माण व्हावी, सलोखा निर्माण व्हावा, ही प्रत्येकामध्ये गरज असते असं मॅस्लो यांचं म्हणणं आहे. चौथी जी गरज आहे ती आहे आत्मगौरवाची. मला माझ्याबद्दल आदर वाटला पाहिजे. स्वतःबद्दलचा आदर असणं ही सुद्धा एक गरज आहे असं मॅस्लो म्हणतात. आणि 5वी जी गरज आहे ती आत्मआविष्काराची किंवा आत्मप्रचितीची गरज आहे असं मॅस्लो यांचं म्हणणं आहे. ही जी शेवटची गरज आहे त्याच्यापर्यंत सगळेच जण पोहोचतात असं नाही, पण ती गरज प्रत्येकामध्ये असते. अशा 5 गरजा सांगितलेल्या आहेत आणि या गरजांवरती आपलं व्यक्तिमत्व हे अवलंबून आहे. का बरं? कारण प्रत्येक वर्तनामागे कुठली ना कुठली गरज असते असं मॅस्लो यांचं म्हणणं आहे. गरज म्हणा, प्रेरणा म्हणा, या दोन्ही गोष्टी आपल्या वर्तनामागे असतात. बरं, एका वर्तनामागे एकच गरज असते का? असं नाही. तर एका वर्तनामागे अनेक गरजा असू शकतात. म्हणजे आपण एक उदाहरण बघू की मी जेवण करते, जेवण करणं हे माझं वर्तन आहे. ह्याच्या मागे काय काय गरजा असू शकतात? मला भूक लागलेली असेल, माझं आवडीचं जेवण आहे म्हणून पण मी जेवतेय, सगळेजण बसलेत, वेळ झालेली आहे, आमच्या घरात शिस्त आहे. अनेक गरजा, अनेक प्रेरणा एका वर्तनामागे असतात असं मॅस्लोचं म्हणणं आहे. अजून काय म्हणतात गरजांविषयी? बऱ्याच गरजा या आपल्याला माहितीच नसतात. बऱ्याच वेळेला त्या अनकॉन्शियस लेवलवरती असतात असं मॅस्लो म्हणतात. म्हणजे बघा ना, आपण म्हणतो की एखादं काम आपण का करतोय, काय माहिती, मला नाही सांगता येणार, पण आपण करत असतो कारण त्याच्या मागे काही ना काहीतरी गरज असते. म्हणजे आपण एखाद्याला मदत करतो म्हणजे त्याने आपल्याला छान म्हणावी ही गरज असते का? नाही, असं काही नाहीये. मग अजून कोणती गरज आहे? कदाचित आपुलकीची गरज असू शकते. पण कृती करत असताना, वर्तन करत असताना बऱ्याच वेळेला आपल्याला ते माहिती नसतं किंवा अनकॉन्शियस लेवलवरती असतं असं मॅस्लो म्हणतात. अजून काय म्हणतात त्या गरजांच्या बाबतीमध्ये? ते असं म्हणतात की या ज्या गरजा आहेत या उतरंडीवरती आहेत. म्हणजे एक गरज पूर्ण झाली की दुसरी गरज, मग तिसरी गरज, मग चौथी गरज, अशा पद्धतीने त्या गरजा पूर्ण होतात. बहुतेक वेळा हे असंच असतं. काही अपवाद मात्र याला नक्की आहेत, जे नंतर मॅस्लोने देखील स्वीकारलेले आहेत की काही अपवाद आहेत की शारीरिक गरज पूर्ण नाही झाली तरी पण प्रेमाची, आपुलकीची किंवा आत्म आविष्काराकडे व्यक्ती जाऊ शकतो, पण असे फार कमी असतात असं मॅस्लो यांचं म्हणणं आहे. या ज्या गरजा आहेत या गरजा सगळ्यांमध्ये असतात असंही त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्याला आपण म्हणू की वैश्विक आहे, अक्रॉस द कल्चर आपल्याला या गरजा दिसतात आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनामागे हे गरज आणि प्रेरणा या कारणीभूत असतात असं मॅस्लो यांचं म्हणणं आहे. ते असं म्हणतात प्रत्येक व्यक्तीमध्ये पोटेन्शियल, चांगलं होण्याचं, आपण चांगलं होऊ शकतो, आपली प्रगती साधू शकतो असं प्रत्येकामध्ये क्षमता असतात असं पण मॅस्लो यांचं म्हणणं आहे. आता या ज्या गरजा आहेत या नेमक्या किती प्रमाणामध्ये पूर्ण झाल्या आणि नाही झाल्या तर त्याच्या व्यक्तिमत्वावरती काय परिणाम होतो यावरती हे व्यक्तिमत्व सिद्धांत अवलंबून आहे. आणि हा सिद्धांत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा.